आपण पाहत आहात कायदा न्यूज. कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. परंडा महावितरणाचा शॉकदायक कारभार. वीज बिलावर रिडिंग नाही तरी वसुलीचा तगादा. परंडा येथील महावितरणाचा भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून वीज बिलांमध्ये मीटर रिडिंग उपलब्ध नसतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जाते आहे. आणि विशेष म्हणजे सध्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. पवित्र रमजान महिना सुरू आहे. अशा काळात वीज पुरवठा खंडित करून महावितरणाकडून जनतेला वेठीस धरलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक ग्राहकांच्या वीज बिलावर मीटर रिडिंगचे फोटो किंवा अचूक आकडेवारी उपलब्ध नाही आणि असं असताना अव्वाच्या बिल देऊन महावितरणाचे कर्मचारी थकीत वसुलीसाठी ग्राहकांच्या घरी तगादा लावत आहेत. बिलातील त्रुटींकडे तक्रार करूनही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येते. नियमानुसार अचूक रिडिंग नसेल तर बिल दुरुस्त करून देणं अपेक्षित असताना थेट वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते आहे. नियमानुसार मीटर रिडिंग न घेता अंदाजे बिले देणं चुकीचं आहे. तरी येथे हा प्रकार अजरोजपणे सुरू आहे. विद्यार्थी आणि रोजेदार सध्या 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. रात्रीच्या वेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना वीज नसल्यामुळे मोठा अडथळा निर्माण होतो आहे. दुसरीकडे रमजान महिना सुरू असल्याने मुस्लिम बांधवांना सहरी किंवा इफ्तारच्या वेळी विजेची अत्यंत गरज असते. अशा संवेदनशील काळातही कोणतीही मानवतावादी दृष्टिकोन न ठेवता महावितरणाकडून वीज खंडित केली जात असल्याने संताप व्यक्त होतो आहे. महावितरणाच्या या मनमानी कारभाराविरोधात परंडा तालुक्यातील ग्राहक आक्रमक झालेले आहेत. जोपर्यंत वीज बिलातील त्रुटी दूर होत नाहीत आणि अचूक रिडिंग मिळत नाही तोपर्यंत सक्तीची वसुली थांबवावी अशी मागणी वीज ग्राहकांकडून केली जाते आहे. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.